हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं पुंसां महापातकनाशनं। वाल्मीकि गिरिसम्भूता श्रीरामाम्भोनिधि संगता श्रीमद्रामायणी गंगा पुनाति भुवनत्रयं। वाल्मीकेः मुनिसिंहस्य कवितावनचारिणः शृण्वन् रामकथानादं को न याति परां गतिम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. सर्वगुरुभ्यो नमो नमः. आम्ही कालच्या दिसाक रामाक सुमंत्रानं तागेले दशरथाले अंतपुराक येवका म्हूण दशरथान सांगला म्हूण सांगचे थंय पळयले. तशी रामू ओपता सीती म्हणटा खंय तर तूं म्हणून आनान म्हाका थंय येवच्या सांगला. वचून आनाले उलोवन घेवन कसल म्हूण पळोवन येता म्हूण सांगून म्हणटा कोण रामू सीते लागीं. त्या वेळाक सीता तिगेल काम तें रामाक मंगळाशंसन म्हणटाची त्या करताची बरा थंय वता ती सांगतरस तिगेले मंगळाशंसन कसलें म्हळ्यार राजसूय अभिषेकाकय कारण जेवची तसलें राज्याडळिता कार्य ब्रह्मान कशी इंद्रा दिली की तशीच दशरथ तुका दिवो म्हूण सांगून सांगतरस मात्र न्हय म्हळ्यार राजा राजसूयेन यजेत म्हूण सांगून म्हणटाची. ते राजसूय यागा विशयी तीन कसलें सांगलें म्हळ्यार राज्यभार करचे रायान राजसूय अभिषेक करून घेवका म्हणस. म्हळ्यार राजसूय याग करून ताज्या अभिषेक करून घेवका म्हूण म्हळ्यार विधी आस. तशें न्हू आतां रामाभिषेक जाता मुखारसून राजसूय अभिषेक जाता म्हूण म्हळ्यार तिगेली एक आशय. तशी तिणें हारेकी करची तें म्हळ्यार कर्तुमर्हती म्हळ्यार तूं करूस कोरका म्हूण सांगून तिणें सांगचें जाल्यार मागीर सांगतरस राजसूय यागान तूं यागदीक्षीत जावन व्रत धरतना तूं कृष्णाजीन न्हेसून सारंगाचें म्हळ्यार जिंकेचें कुरंग श्रंग पाणीम हातान तूं कुरंग श्रंग जिंकेचें श्रंग म्हळ्यार शिंग धरून घेतना तें पळयतना म्हाका हांव तुगेल सेवक तेदनाय करचें तशी जावो तें पळोवन म्हाका खुशी जावो म्हूण म्हणटरस पूर्वांत इंद्र दक्षिणांत यम पश्चिमांत वरुण उत्तर दिकांत कुबेर तांणी दिक्पालक जावन आसा तांणी तुगेलें रक्षण करची म्हूण सांगून ती मंगळाशंसन करता. तेदना तो रामू सीते लागीं हांव वचून येता अन्ना पळोवन येता म्हूण तिगेलें सांगून घेवन सुमंत्रा लोटू तागेले घरा दुखून म्हळ्यार राम मंदिरा दुखून तो दशरथाल मंदिराक वता. तशी लक्ष्मणं द्वारीसो अपश्यत ब्रह्मांजलिपुटं स्थितं. वाटेरी लक्ष्मण राबला अंजलीबद्ध जावन ताका पळोवन घेवन तो तद नंतर मुखारी लक्ष्मण तागेले वटू येता. तागेले अंतपुरा दुखून भायरी लक्ष्मण राबून आसा द्वारांत थंय दुखून भायर येतना मध्य एक व्हड जागो रामाले घरांत एक कूड म्हणीत व्हड हॉलशी थंय भोवरी गांवची जन ताका पळोवच्याक दर्शनाकांक्षी जेवन राबल्यांची तांकां पळोवन तांकां आनंद जाता. तांकां पळोवन राम हांसता तांकां कशी जावका तशी यथा उचित नमस्कार दिवची पटोवन दवरची तागेले प्रयेचांक पटोवन दवरचें व्हड्डांक नमस्कार दिवचे सन्नान तागेले पांय धरचे अशें पळय तरस पुराय जना संतोश दितरस भायर येता एक रुप्याचे रथ राबला ताजेर बसलो तो थंय दुखून कितलें आसा एक अरमाने देखून एक अरमाने दूर आसा म्हण जालें तसलें रथार बसून तो दशरथाला अरमने वता म्हण जाल्यार रामाल अरमने देखून दशरथाला अरमने थोडी वाटपुणी आसा म्हण जालें की थंय चमकल तो थंय रथांतूची लक्ष्मण रामाक छत्रचामर दवरून घेवन राबला धरून घेवन रथांतू तो रामाल अंगरक्षकशी राबला.
राम हांगा अरमने दुखून वतरस पुराय जन राम वतरस हो. आनी अभिषेका वता दिसता दशरथाला अरमने दिकड वता थंय दुखून दशरथन तो ओटू येताची जनाल मध्ये गुजू शूर जतरस जनय ताका मंगळाशंसन करता. वाद्य राम बायसरला म्हळ्ळे कुडले वाद्य बायसरले ता रामाल विशयंत जयघोष वंदी मागदाले स्तुती अशी पुरय शूरवीर सगळे रामाक जय जयकार घालतरसची वाटेर वतन पुरय इंच ऐक पडतरस. ताजे नंतर वैरी ताण वच्च वाटेरी व्हडोड घर असची उपरी गेरी पुराय स्त्रियो राबल्यांची हो. रामू आजे अभिषेका खातीर वतरस म्हणून फुल्ला पावस तागे लांगा वैरी घालतरसची पुराय जने रामाल गुणगान करताची. मागिरी ಸ್ವಲ್ಪ स्त्रियो सांगताच की व्हडव्हडान तांगेल इतले उलयताची रामाल तसल एक पुरुष आवारडी कोण काजले ते स्त्रीले भाग्य सीतेल भाग्य कसले म्हूण म्हणलेले रितीर तांणी उलयतरसची ताका पुरो एक पडतरस रामाक एक पडतरस संतोषार हासून रामू बतरस. तशी तांगेल पुरा जनाल मनांत कसं न्ही म्हळ्यार रामू आजी दशरथान युवराज पट्टाभिषेक कोरोस न्हय तशी बतरस आनी योची आमकां राखूंक राय जाता म्हणले नंतर आमकां कसले उणी जायना सर्व हांगा समृद्ध सिद्धी जाता म्हूण म्हणलेले रितीर तांणी उलयतरसची. ताजे नंतर केलो जन सांगताच की ह्या रामान राष्ट्र मस्त काळ आळसुका त्या वेळार आमी सुभिक्ष जाताची हो कितले काळ थंय राय जावन आसत ते दळतय कसले दुख्ख अनिश्ट सगळे आमकां येयना तागेले नांवाची राम रमती म्हणून तशें जावन आमी बारी संतोशारी आसताची आगेल काळांत म्हूण सांगून सांगतरसची स्तुती पाठक स्तुती करतरसची. स्वस्तिक जन म्हूण आसाची तांणी जयकार घालतरसची वंशावळी सांगतरसची मागद वंदी जन ताका वंदन करतरसची. हे पुरे जातना रामू कुबेरू तागेले अरमने दुखून मेरवणीगेर वतशी दिसतकी तशी रामू वतरस वचून रथारी बैसून वचून सर्व जनांक संतोष दिवची म्हळ्यार कशें रामा पळयतना तांकां संतोष जातरस. सर्व जन कशी नाना जन म्हणस अपश्यन नगरम श्रीमन नाना जन समाकुलम आमकां सामान्य रितीर कशी दिसता नाना जन समाकुलम नाना रिती जन ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र स्त्रीय चरडू म्हणतारे पुरे ಒಟ್ಟು मेळून नाना जन म्हूण आमी लेखल्यार थंय सांगताची कसं न्ही म्हूण म्हळ्यार नाना जन म्हूण म्हळ्यार देह नानतील जन म्हळ्यार मुक्त जन खंय आसताची वैकुंठाक तशी वैकुंठाक समान जावन वचची अयोध्या नगरीक रामू वतके तशीची वैकुंठा अयोध्ये पळय थंय रामचंद्रू असं म्हणटना आतां वैकुंठाक समान न्हय मेतो रामचंद्र कोण श्रीमन्नारायणू न्हय मेतो तशी थंय बारी चंद कोन्न शिंगारलेले मार्गारी रामू ते रुपे रथार बैसून वतरस बारी एक चंदन अगरू हे पळय पोरंबोळे येतरस पुराय जन रेशमी वस्त्र न्हेसल्यांची चंद चंद आभरण घालून घेतला मात्र न्ही खंय थंय म्हळ्यार मार्गा बदीन समीत स्फटिका मणी मोती सकट लांबून शिंगार लाकय तशी नाना नमुनेचे एक चंद कोरून शिंगारलेले तसले ते मार्गारी. ताजे नंतर कितले की जन रामाले अभिषेकू जनांक बूक म्हळेले वचन तांणी म्हळेले वचनाचे म्हणून तांणी जी तांगेल कुशिरी नाना भक्ष भोज्य उदक पानीय पुरो तयार केला ते बदीन पुरय दिसतरस तशी वतरस रामू त्या मार्गारी तशी तो पुराय जन ताका जयकार सांगतल जन आसाची आशिर्वाद दितल जन आसाची आशिर्वचन सांगतल जन आसाची स्तोत्र सांगतल जन आसा हे पुराय आयकता रामू बापसूले घरा लागीं वता. हें इतले सकट होगळसी तर आसत न्हय ताका कसले एक होगळसितना आतां आमी जाल्यार कशी ಸ್ವಲ್ಪ होगळसिल्या पुरो आमी बारी फुलताची तो तशी कसले ना ताका कसले जाल्यार
येतांच्यान अन्याश्च सुहृदाम उदासीना कथा शुभा ताका ಹೊಗಳಿಸಿಲ್ಲರಿ ತೆಗಳಿಸಿಲ್ಲರಿ ಕಸಲಿನ ಮುಖ್ಯದ್ನಾಯಿ ಪರಮಾತ್ಮ म्हणली नंतर ताका आता द्वंद्व पुऱ्या सुची कोणाक मर्त्य लोकाचे जनाक देव परमात्मा म्हणटा तो परिपूर्ण ताका द्वंद्व म्हळेले ना जाल्यार ताका ಹೊಗಳಿಸಿಲ್ಲರ तसलरी ताका खुश जायना ताका बेजार जायना खुश जायना तागेलांतू द्वंद्व ना तरी आम्ही देवाक कसल्याक स्तोत्र करका म्हण म्हणटा जिन प्रयोजन आमकाची देवाक स्तोत्र केल्यारी आमकां आम्ही केल्यारी आमकां बरी जाता ही ताका म्हळ्यार आतां कन्नडीत राबून आम्ही श्रृंगार करून घेतल्यार प्रतिबिंब कशी दिसता आनी की चंद दिसता वय वे तशीची रामू देव बिंब आम्ही तागेले प्रतिबिंब म्हणटना आम्ही ताका संतोष केल्यार आम्ही संतोशार आसताची आम्ही ताका स्तोत्र करून पुण्य चड करून घेतल्यार आमकांची लायक कशी बाय ताका कसलेय न्ही तशी रामाक कसले तेगळसिल्यार ಹೊಗಳಿಸಿल्यार कसले ना ताका तो तशी पुरुषोत्तम म्हणजे तेजे खातीर तशें हांव न्हू जनांक मात्र भारीची एक संतोश ताका पळोवन पळोवन एकडे तेकडे पळोवचें मन येना तशी यश्च रामम न पश्यतु यमच रामो न पश्यती कोण रामा प्रितीन पळयना की जेवो कोणाक राम प्रितीन पळयना की तांणी आसुनूय व्यर्थ म्हूण म्हणटाची देवाक प्रितीन पळयना ना तिजनान आसुनूय व्यर्थ म्हूण म्हणटाची तशी राम कसलो म्हळ्यार तो धर्मात्म म्हणटाची वर्णानाम कृते दयाम वर्णानाम म्हळ्यार चार वर्णाचेलांतूय तो एकल एक अस्तर आसता पुरे चार वर्णात जनय ताका प्रिती करताची तोय तांकां प्रिती करता म्हाका ब्राह्मण प्रिती म्हाका वैश्य प्रिती म्हाका शूद्र नज म्हाका क्षत्रीय प्रिती कसले म्हणी चार वर्णाच्या तो एकल्याक प्रिती करता परमात्मा म्हणजे ताजे खातीर तशी चार वर्णा जनय बोरून रामाल गुणगान करचे कडेन राम वतरस सर्व मेळ्ळेले वाट देवस्थान मेळटकी चौक चौक म्हळ्यार आमी आतां सर्कल म्हणटा पळय ते मेळटा चार मार्ग खुर्च्यो जागो यज्ञशाला पुराय उजवे बदीन दवरून घेवन राम वता ते चांग म्हणटा चांग विशय पुराय उजवे बदीन येवची तशी आमी वचूं काय तशी रामू तशी त्या वाटेन वतरस म्हूण आमी लेखुका तशी ताका सुमंत्र वरतरस कडेर म्हणटना तो दशरथाले अरमने पावलो तो कसं करता वर्धमान म्हूण म्हणलेले भवन वर्धमान भवन म्हूण म्हळ्यार कसं न्ही तांतू दक्षिण द्वारनाक भवनाक दक्षिणा वाटेन आमी कसले बागील दवरून नज म्हणटाची घराक दक्षिणा वाटेन बागील आसचे नज तसले घर केन्ना दक्षिणा वाटेन बागील आसल्यार त्या घराक एक अपशकून शीत तशी खंयची घरान तूं दक्षिणा वाटेन बागील ना की ताका वर्धमान म्हणटाची पश्चिम द्वारम हीनम तूं नंद्यावर्तम प्रचक्षते पश्चिमा वाटेन बागील ना नातल्यारी म्हळ्यार पूर्वाक आनी उत्तराक भितर येवची बागील दवरतात न्हय पश्चिमा बागील दवरनी म्हणजे वो थंय ताका नंद्यावर्त म्हणचे दक्षिण द्वार नातेलाक वर्धमान म्हणून म्हणचे मत्स्य पुराणांत तुवें पळय सांगून आसा तशी रामू ते वर्धमान म्हणलेले म्हळ्यार दशरथाले अरमनेक दक्षिण वाटेन द्वार ना थंय तो वतरस की आंगळांनी मेळ्ळे आंगळ दांटून कडेर म्हणटना तो अंतपुरा प्रवेश केले अंतपुरा प्रवेश कर थंय तागेले मागशी येईल जन मागीर आनी आत्ता येतलो रामू आतां भायर येतलो बापसोल्या उलोवन म्हूण थंयची राखून राबलीची रामू भितर वतना कैकेयी आसता थंयच दशरथ तिगेले बगलेन बसला थंय मात्र तागेलें तोंड भारी दीन जावन आस दुखीत जावन आस बावन गेला कसलो बा म्हणून रामाक दिसता तो सुरवेक अभिवादन करता बापसूक आवसूक सगळी तेदना दशरथ रामा म्हूण आपयतना ताका दोळ बोर न्हयले गळ बोर न्हयले ताका उरलो चकय जायनी मात तो घाल न्हू दोळ्या दुखून उद्दा देवईन तरस रामा भंय जाल्ले येदोळ ताणें दशरथान तितली दुख्ख केलेले पळय न्ही तें पळोवनूच ताका जोर भंय जाली की कशी भयमापन्न पदाप स्पृश्टीव पन्नगम पय्यान सर्पाक मस्तील कुडले सरप कोडापीत म्हणून गोत्तस पळय तशी पय्यान सर्पा मस्तीला कितले भंय जाता तो सरप आमकां मरता तसल भंय रामा जाल्ले म्हूण रामा कसले भंय आनी ना हें पुरे रामा गोत्तशिल्ले विशय राम परमात्मा कसले जाता तागेले नाटक हे पळय तोच खेळतरस जाल्यार तो कसले गोतनातल्या वरीचे आतां जाल्ले विशयशी दाखोवन घेता तितलेच तशी तो रायो तागेले इंद्रिय पुराय शिथिल जावन आनी की म्हणतार जाल्यार वरी दिसता शरीर कडकडे तरस दुख्खान
मनांत भरी व्यथा कळवळ भरला दिकून कशी आम्ही बसतो दुःख जतना हडोड उसरू सोडताची तशी तवई उसरू सोडतरस एक प्रक्षुब्ध जावनशील मनानं एक मस्त प्रक्षुब्ध जल्ले समुद्र कशी शब्द करता तशी हांगा दशरथा पळयतना रामाक दिसतरस कसं की जल्ला म्हणटाक कळले त्या वेळाक राम भारी मनान तो रामाक क्षोभी जल्ले कसं लबा मिगेल अन्न कसं जल्ले अन्नान संतोष रसका म्हणलेले आशी रामा एक चिंत जाता इते आजी आनु म्हाका पळोवन संतोष पावना तागेल तोंड भावनू असं इत्याक नानतला रे ताक कसले कोप असो दुःख असो कसले जेवो म्हाका पळयल कुडले शांत जत्तशिलो तसल आनु आज म्हाका पळयला री ताका आनीकी दुःख येतर असं कसल्याक म्हणटना अन्नाले कसं निमगुचे कैकेयीले म्हणटा अम्मा कचिन्मयान अपराधम अज्ञानाद्येन मे पिता कुपितः तन्मा चक्ष्व त्वं चैवेनं प्रसादय हांव जेव कसले चुकी केल्यो अम्मा आनी तेका मिगेल वयर कुपीत जाल्ल्या बरी दिसता दुखी तशी दिसता कसं म्हूण कळना म्हाका ताका तूं सांत्वन कर न्ही कसं जाल्लें म्हणटरस केन्नाय मिगेल वयर भारी प्रिती दाखयता आज एक नमने किन्न मनाचो जावन बसला कैकी मन असं दुखीत मन भारी दीन जावन असं तागेल तोंड सगळे विवर्ण जल्ला मिगेल उठ कसले उल्लयीना कसं कतिरश जतरस शारीरो मानसो वापी कचिरेनम न बाधते संतापो वा बितापो वा दुर्लभम ही सदा सुखम तागेले अंगा कसले दुखेसवे देहांत कसले दुखेसवे मनांत कसले दुखेसवे देहा दुखी पशी चढ मना दुखीत करता मनशाक सूख म्हळेल केन्नाय संवसारांत दुर्लभची जाल्यार हें आनू इतली दुखीत जावन सोचाव केन्नाय पळयनी आजी त्या कशी दुखीत जावन आसा तागेले देहा दुख्ख की मनान दुखी कसं जाला मागीर एक भरतू ना शत्रुघ्न ना आईचे दिसाक म्हळेल कसले बेजारवे की तांकां कसले वायट जाला मिगेल घरकडे मिगेल वरलेल दोन अम्मा सौख्य आसत न्हय तसो जतरस तो इतली दुखीत जालेल पळयला री म्हाका कसं जाल्लें मिगेल अन्नाक म्हूण दिसता म्हाका वांचून चेनाक कशी दिसतरस तितले बेजार म्हाकाय जातरस इत्याक इतली दुख्ख करतरस तो म्हूण सांगता मागीर निमगीता अम्मा तूं जेवो ब्राह्मण हांव सांगिल्लें तशी आयकता कच्चित्ते परुषम किंचित अभिमानात पिता मम उक्तो भवत्या कोपेन येनास्य ललित मम कसं जाल्यार हो मिगेल ब्राह्मण हांव सांगिल्लें तशी आयकता म्हाका वश जावन आसा म्हणलें संतोशा रे तूं जेव कसलें कटू उतर मिगेलांना उरलयले तशें जावन जेवण दुखीत जाला म्हाका बदल जावन सांगा मा कसं जाला इतले दीस सुनानातील तितले दुःख देहा कसं की अस्वस्थ्यता म्हाका दशरथालय आंगांत दिसतरस कसं कतीर अशी जातरस म्हणून रामा निमगीता कैकेयी कसलेची तिका लज्जी ना तिका दाक्षिण्य ना कसले ना सीदा दृढ जावन सांगतरस उवाचेदम सुनिर्लज्जा द्रष्टम आत्महितम वचा तिक कसं की तिगेल संतोषा खातीर तीन रायाल्या वर निमगिला तिगेल विशय मात्र विंगडाल विशय ना तशी आत्महितम वच आत्महितत मिगेल संतोषा खातीर म्हूण सांगून ती रामाले सांगता कसले तिका लज्जी जायना की तिका बेजार जायना कसले ना की भारी दाश्टी मनान दृढ मनान सांगतरस न राजा कोपितो राम व्यसनम नास्य किंचिन मनोगतम त्वस्य तद्भयात न अभिभाषते रामा हाको कोणाले वयर कोप ना कोणाले वयर व्यसन ना एक मनांत कसले दुःखय आसा ताका जाल्यार ते एक दुःख कसले निमती म्हळ्यार एक अभिप्राया निमती तागेल मनांत एक विशय आसा तुगेल विशयांत ताका भंय जातरस तुगेल भंयान त्या मनांत तो अभिलाश तो सांगना तितलेची तुका भारी प्रितीचे रामा तुका ताण सांगचे उतर अप्रिय जतकी मना दुःख जतकी तुका बेजार जतकी म्हणलेल खातीर तो उलयना नाशिनूत बसला ताका कोपनी न्हय कसले चिंताय ना तागेल मनांत एक अभिप्राय आसा तशी तुका दुखतलें म्हूण सांगून तो नुतो बसला म्हाका दिलेलें ताणें उतर त्या उतरा निमती तुगेल मना दुखता म्हूण तो लेखता
तूं पूतबय नव्हता गेलो ताणें म्हाका दिलेलें उत्तर कसं आस पळय तें तूं चलायसून दिवका तद अवश्यम त्वया कार्यम यद अनेना श्रुतं मम हांव निमगेलेलें एक भास ताणें म्हाका दिलेलो आस वर जेवण तशी तें नेरवेरसून दिवचें तुगेलें कार्य म्हूण तो सांगता ती सांगता कैकेयी आनी सांगतरस कसो कोत्तस सुरवेक हांव सांगिल्लें तशी आयकलो म्हाका वर दिल्लें आनी आतां हांव तें वर कसो म्हूण निमगितना सामान्य मनीस कशी पश्चाताप पावताच पळय तशी हिका कसलें आपुणी वर दिल्लें हांवें म्हूण सांगून पश्चाताप येता दिसता ताका अतिसृज्य ददानीति वरं मम विशांपतीः स निरर्थं गतजले सेतुं बंदितुम् इच्छति सुरवेक वर दिल्लें वाग्दान केल्लें तुका वर दोनी वर दिता हांव म्हूण वाग्दान केल्लें आजी एक व्यर्थ उदा पुरे चमकल नंतर अणेकट्ट बंद केल्ल्या वरी आजी तें वाग्दान नेरवेरसी ना म्हूण सांगून तशी तो लेक्तरस तें समनयन इक्ष्वाकु वंशाचे राय पुरे सत्यवचन जन म्हूण सांगून म्हणलेलें एक उतरस आजी म्हाका दिलेलें वाग्दान ताणें चलायसून दिनी म्हूण जाल्यार तागेल निमती सगळे इक्ष्वाकु वंशाकच एक अपकिर्ती येता तशें जावन मेगेले वैरचे कोपान राय मेगेल म्हाका दिलेलें वाग्दान सोडूं तयार जाल्यार इक्ष्वाकु वंशाक येवची एक वायट नांवां निमती तूं त्या रायान मेगेल वाग्दान सोडनाशी तूं पळोवन घेवका त्या वाग्दाना विशय तुगेले जावन आस तशें जावन तूं चलायसून दिवका जेतवे तुका तें चांग जावन आसच्या पुरो तुगेले मनां तें वायट म्हूण दिसच्या पुरो जाल्यार तूं चलायसून दिता म्हूण जाल्यार कसलो विशय म्हूण तुका सांगता ना नतल्यार हांव कसलें सांगता तुका हो कशी तुका सांगना हांव कसलें सांगता तुका म्हणटना रामा बारी दुख्ख जाता रामू रायाला द्राकची कैकेयी सांगतकी अहो धिंगनार्हसे देवी वक्तुं मामीदृशं वच अहं हि वचनाद्राज्ञः पतेयमपि पावके भक्षयेयं विषं तीक्ष्णं मज्जेयमपि चारणमे नियुक्तो गुरुणा पित्रा नृपेण च हितेन च पळय आमा रायान म्हाका दिल्लेलें उतर तूं विफल कर नतल्यार म्हूण म्हणली पळय तुवें तुकाय मेगेल वयर संशय वे आमा मेगेले विशयांत म्हाका दिखार घालया म्हूण दिसता म्हाका तूं मेगेल आम्म जावन मेगेल विशय तुका गोतनावे कसो म्हणून तुका कसलें मेगेल वयर संशय येयलो अन्नान दिल्लें उतर हांव चलायसून दिना म्हूण म्हणलेले विशया संशय कसले आयलो तूं तशें सांगून न्हय मामा रायान कसं सांगलें तें हांव खंडीत करता तो सांगता म्हूण जाल्यार पतेयमापी पावकी हांव उज्ज्यान तूं जाल्यार उडता विष पी म्हळ्यार भक्षयेयं तीक्ष्णं विषम अति तीक्ष्ण विष दिल्यार हांव पिता मेगेल मालगडोय तोची मेगेल आनूय तोची म्हाका रायूय तोची मेगेल हीत कसलें म्हूण सांगून ताका पुराय गोत्तस केन्नाय म्हाका बरी जावका म्हूण आशय करचें तसलो आनू तो मेगेलो ताणें म्हाका आदेश दिल्ले म्हूण जाल्यार हांव तें विफल करयना तशें जावन आमा तद्ब्रूही वचनम देवी राज्ञो यदभिकांक्षितं म्हाका तें कसलो विशय म्हूण सांग अन्नाल मना कसलो कांक्षस म्हूण सांग तें हांव चलायसून दिता करिष्ये प्रतिजाने च रामो द्विर्नाभिभाषते रामानी एक पंथ चलायसून दिता म्हणले नंतर वपास दोनी उतरां ना ताका ना म्हूण कशी म्हणिना तुका गोतच न्हय रामो हे विशय आमी मुखार सोनू उत्तराखंडांत पळयत रामान कालपुरुशाल वटू एकांतार उलयतना लक्ष्मणा सांगू आसताणें तूं भायरी रब्बुका भितरी आईल जनांक येवचें सोडून सोडली म्हणजे तुका वध करता म्हूण त्या वेळार लक्ष्मणाले अवतारू समाप्त जावची वेळ ताका समजावन दुर्वास थंय येताची आनी हांव आयला म्हूण रामा आत्तां तिळशी ना नतल्यार सगळे अयोध्या हांव लासिता लक्ष्मण अयोध्ये लासून वचन म्हूण सांगून भितर वचून रामाले सांगता तशी रामू लक्ष्मणाक हांव वध करता म्हूण म्हणान आतां वध करूं जतवे भाव न्हू वशिश्ट सांगता वध करचे पशी क्षत्रिय धर्मा अनुसार जावन त्याग केल्यार त्याग वध एक सम म्हूण तशी राम लक्ष्मणाक त्याग करता म्हाका तूं कसलेय लक्कना म्हूण म्हणलेलें बरें की त्याग करता तशीच आजी रामू दशरथान कैकेयी दिलेलें वर तो चलायसून दिता पळय तशीच रामाक तो बारी सरळ जावन बारी चंद करून भारीची एक प्रिती नांवसले उलयत रस्तो जाल्यार ती कैकेयी भारी क्रूर उतर उलयता
कसले म्हण म्हळ्यार राम भारीची सहज स्वभावाचो कैके कसले अन्याय उतर उलयना म्हण नमगून उताणे हांव तुका अन्नान तुका म्हूण दिलेलें वचन कसं म्हूण सांग हांव करता तें म्हूण म्हणटा. दशरथानय सुरवें तशी लेखिल्ली न्हय ती भारी सरळ स्वभावाची तशें हांव ती कसलेची नज्ज आशिल्ली निमगिना म्हूण लेखिल्ली न्हय. थंय दशरथाक त्या वेळार स्त्री व्यामोहन आशिल्लें. हांगाय रामाक मातृभक्ती म्हूण म्हळ्यार कसले कुरुडू मातृभक्ती न्हय तें बदल जावन ताणें सांगिल्लें. तशें हांव तो सांगता सुरवेक कसं उत्तर म्हूण सांग म्हाका जाता जाल्यार मांच लायसून दिता म्हूण म्हणी तो आर्जव मनीस तो. तशी कैकेयी विशयांत ताका आम्म म्हूण म्हळेलें वात्सल्य आशिल्लें. येद्दोळ ते तिणें ताका पुत्र वात्सल्य दाखयलेलें म्हणटा रामान कसलेय अनुमान करनी. दशरथाल वरीची तिका नमगून तुका कसल म्हूण सांग अन्नान तुका कसं उत्तर दिलां म्हाका साध्य जातलें आमच्या लायसून दिता म्हूण म्हणलें. हें कैकेयीन मात्र रायाकय रामाकय दुरुपयोग केल्ले मिसयूज म्हणटा पळय तशें केलें तांणी. तशी प्रतिज्ञा तूं उतर म्हाका दिला तूं प्रतिज्ञा केला वर दिता म्हूण सांगून दशरथाक तिणें थंय दाक्षिण्या घाल्लें. आतां रामाकय तशीची तुका साध्य जाता तुगेलें अन्नान दिल्लें वचन तुगेले विशयाचें तें तुका तें पालन करून दिवचें साध्य आसा. इक्ष्वाकू वंशाराय तूं पालन करून दिवू का अशी तशी म्हूण सांगून तिणें रामाकय बंधना घाल्ल्या वरी केल्लें. वय ती सांगतात रामाक कसलें रामा पुरा दैवासुरे युद्धे पित्रा ते मम राघव रक्षितेन वरौ दत्तौ सशल्येन महारणे. फुडें देवासुर संग्राम जातना एक युद्धांत तुगेलो अण्णा घाय जालो त्या वेळाक राक्षसान ताका मारना अशें हांव रक्षण केलेलें तेन्ना ताणें म्हाका दोनी वर दिता तूं कसो जाय तें निमगी म्हळेलें. तेदना हांव कसलेय निमगिनी योग्य काल तें निमगिता म्हळेलें. आत्तां हांव तें वर निमगिल रामा. तत्र मे याचितो राजा भरतस्य अभिषेचनम गमनम दंडकारण्ये तव चाद्यैव राघव. हांव दोनी वर निमगेलें कसलें म्हळ्यार हें युवराज पट्टाभिषेक भरताक जावका आनी तूं आत्ताची दंडकारण्या वनवास वचूं का म्हूण सांगून पळय तूं सत्यप्रतिज्ञो इक्ष्वाकुला रायपुरे सत्यवचनाचे सत्यप्रतिज्ञ जन सकड म्हूण म्हणटात न्हय. आतां अन्नान दिल्ली प्रतिज्ञा सत्य कोर का तूं म्हाका चलायसून दिता म्हूण सांगून तुवें एक सांगिल बरी जाल्यार त्या मागीर तूं बद्द कोर का. तशें जाल्यार तूं त्या दोनी बद्द करता जाल्यार अन्नान दिल्लेलें उतरय म्हाका दिल्लेलें उतरय बद्द करता म्हूण जाल्यार हांव सांगता तूं आयक. सन्निदेशे पितुः तिष्ठ यथानेन प्रतिश्रुतं त्वयारण्यं प्रवेष्टव्यं नववर्षाणि पंचच. तुगेल्या अन्नाले उतरा वरीची तेगेले कसले आदेश आसा तें पालन करे. अन्नान सांगलां तुका 14 वर्ष रान्ना पेटयता म्हूण सांगून तशी तूं 14 वर्ष रान्नान तुका म्हूण तें इतक म्हूण म्हळ्यार तात्पर्य निर्णयांत येता. कसलें म्हळ्यार रावणाक 14 वर्ष मात्र आयुश्य आशिल्लें. तशें हांव न्हू कैकेयीन तोंडा दुखून देवतेन पुरय ब्रह्मदेवान सकडी कशें हाडयलां म्हूण म्हळ्यार 14 वर्ष वनवास रामाक म्हूण सांगून कैकेयी करी निमयलां. खंय 10 वर्ष 12 वर्ष म्हूण म्हळेलें जाल्यार रावणाक मारूं जायना आशिल्लें रामाक बय मागीर चड निमगेलें जाल्यार 14 न्हय 16 20 तशें बी निमगेलें जाल्यार रावणा मारले नंतरय ताणें मागीर वनवासान तो राबका जाता आशिल्लें बय तशें ना. देवतेन तिगेलें तोंडा दुखून रावणाक कितलें आयुश्य पळय तितले वर्षाचे वनवास सांगयला पळय. तशी रामू आनी सांगता ती कसं म्हूण म्हळ्यार तुगेल्या अभिषेकाक रायन पुरो तयार केला सर्व अभिषेक सामग्री तयार केला ताजेन भरताक अभिषेक जावका म्हणून म्हाका अशी हांव रायाला त्याची निमगेला ताजे विशय कसं म्हळ्यार भरताला अभिषेकूय म्हाका घालूनच म्हूण. सप्तच वर्षांनी दंडकारण्यम आशिरता तूं आनी 14 वर्ष तूं रान्ना आसूं का कशी जटाची धरो वसत तूं शिरायुशी जावन वची न्हय जटाची धरो नारोडू घेवन येसूं का तुवें जटा माथ्याक बांदून घेवका म्हळ्यार केश संस्कारांनी करूं ना. तशी तूं 14 वर्स दंडकारण्यांत वास कोरका मात्र न्हय. भरतः कोसलपुरे प्रशास्तु वसु धाम इमाम नाना रत्न समाकिरणाम सवाजी रथकुंजराम.
बरं तू अयोध्येंतू समृद्ध जावन आशिल्ले कोशागार नाना रत्न सकट भरलेले तसले कोशागार अश्वरथ गज सकट आशिल्ले चतुरंग सैन्य समेत हे अयोध्य ताणें आळसुका पितेन त्वां नरेन्द्रोऽयं कारुण्येन समाप्लुतः शोकसंक्लिष्टवदनो न शक्नोति निरीक्षितुम् आजी निमतीची आता हांव या निमगील न्हय तुगेल वयर भारी रायाक दुख्ख जतरस तुगेल वयर भारी अनुकंप येतरस तशें जावन मातये तोगू घालून बसला तो रामाक हांव अन्याय करता की म्हण सांगून तागेल मत्तान तो दिसतरस तशें जावन तो मातये तोगू घालून बसला आनी कसलें दुख्ख ना ताका विंगड लज्जीचे तरस ताका तितलेची तशें जावन रामा आतां रायू हें उतर खंडीत चलायसून दिना तूं रायल उतर तूं चलायसून दिवका नातला रे तुगेलो आन पट्टी सांगलो म्हण जाता तशें जावन तूं तुगेलो आनालो उतर सत्य करून दिवका म्हाका जतवे तुका म्हूण सांगून ती कैकेयी रामा लागीं निमगिता आनी रामान कशी म्हणला रामो द्वीर नाभिभाषते एक पंत सांगले नंतर राम ते चलायसून दित तरस तागे ताका जायना म्हण म्हळ्ळेल्या दोनी उतरां ना म्हण ताणें म्हणला न्हय रामान तशीची दिल्लेल्या उतराक तूं चुकूक नज म्हण सांगून ती वपास उडगास करून दिता तशी कैकेयी क्रूर जावन एक दाक्षिणी नान तिले सीदा ती उलयता जाल्यार रामाक मात्र बेजार जायनी तोंडार तागेलो यू अशी जल्वे म्हण म्हणलें दुख्ख दिसनी कसलेंच येना मनान थंय दुख्ख ना जाल्यार दशरथाक जोर दुख्ख पुताल विशयांतू तो दुख्ख दाखयतरस रामू निर्लिप्त जावन कैकेयीन सांगिल्लें पुराय आयकता तागेले तोंडार समीत कसलें दुख्ख कसले कश्ट कसले यो अशी आवरांना वचकावे म्हण म्हणलें एक प्रश्न चिन्ह कसलें तागेले तोंडार दिसना निर्लिप्त जावन राम आयकतरस तो कसल म्हणटा म्हण म्हणलें फायचे दिसाक आमी पळया आज सांगिल्लें सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता श्री हरिगुरु चरणारविंदार्पणमस्तु कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्योत्मना वा प्रकृतिः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।